कसा वाटतो चिकनचा रस्सा नक्की प्यायला या. नमस्कार मंडळी, माझं नाव ऐश्वर्या. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज मिस्टरांना चिकन खायचं होतं म्हणून तिने अर्धा किलो चिकन आणलेलं. मग चांगलं चिकन धुवून घेतलं, हळद मीठ वगैरे लावलं. मग कांदा चिरायला घेतला, कारण वापलायसाठी कांदा लागतो म्हणून कांदा वगैरे व्यवस्थित चिरून घेतला. मग कुकरमध्ये थोडंसं तेल वतलं, चांगला कांदा भाजून घेतला, कारण भाजल्याशिवाय चिकन वाटता येत नाही. त्यात मग चिकन वतून घेतलं. त्यात चिकनमधलं पाणी सगळं नितळस्तोपर्यंत आणि तेल सुटस्तोपर्यंत मग मी चांगलं वाफलून घेतलं. त्यानंतर मग कुकरचं झाकण ठेवलं आणि 2 शिट्ट्याहून चांगल्या घेतल्या, कारण 2 शिट्ट्यात चांगलं शिजतं चिकन. मग त्यात मग थोडंसं गार किंवा गरम पाणी वतलं चालतं. मी गार शक्यतो वतत असते. मग मी गार पाणी वतून घेतलं आणि 2 शिट्ट्या दिल्या. नंतर थोडंसं तेल घेतलं आणि त्यात कांदा, टॅमॅटो, लसणाची पेस्ट हे सगळे मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतले आणि चांगलं बारीक करून झाल्यानंतर चांगलं तेलात भाजून घेतले. त्यात हळद आणि थोडंसं घाटी मसाला आणि मीठ हे चांगलं परतून थोडंसं 5 मिनिटासाठी झाकण ठेवते. आणि मग झाकण काढल्यानंतर मग थोडं चिकन वगैरे टाकून घेते. मग चिकन टाकल्यानंतर पुन्हा 10 मिनटं मी झाकण ठेवते, कारण जर पाणी चांगलं सुटून द्या. मग कुकरमधलं पाणी त्यात वरती आणि चांगलं हलवून घेते आणि चांगलं उकळून द्यायला लागतं, त्याशिवाय ते मी एकजीव होत नाही. मग मी सगळं एकजीव करून घेते. पहिल्यांदा हलवून वगैरे चांगलंच ठेवते मी. 10 मिनटं चांगली उकळी येऊन देते आणि नंतर मग सुकं करायला घेते, कारण सुक्काशिवाय तर खाऊ शकत नाही आपण चिकन. हे बघा माझ्या चिकनचं कसं वाटलं रेसिपी मला नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा.